सध्या राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत आणि त्यामध्येच आता दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे। या संदर्भात बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस मुंबई आणि ठाणे लुटारांची हंडी फोडली असं त्यांनी विधान केलेलं आहे। आता या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार प्रतिहल्ला केलाय। महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे। आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागली जाईल आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटताय? हां, गौतम अडाणी कोणाची हंडी फोडतो? हे गौतम अडाणीची हंडी फोडणारे लोक आहेत। गौतम अडाणीच्या हंडीमध्ये जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत। हे आम्हाला काय सांगताय? धारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका करतायत, आरोप करतायत। हा सगळ्यात मोठा जोक आहे। ट्रम्पनंतर, प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत। संजय राऊत मुंबई कोणी लुटली हे महाराष्ट्राला माहित आहे। उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत। मुंबईमध्ये कोविडच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने घोटाळे केले, मृतांच्या टाळीवरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही केलं। डेड बॅग देखील तुम्हाला पुरलेल्या नाहीत। एवढंच काय, कामगारांची खिचडी देखील चोरली आणि त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे मिठी नदीतला गाळ आणि त्याचं कमिशन देखील तुम्ही खाल्लंय। मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर उभं राहिली हे जरा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राला सांगून द्यावं। हा मराठी माणूस भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, तुमच्यासारख्या घोटाळेबाजांसोबत कधीच राहणार नाही। मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटताय? हां, गौतम अडाणी कोणाची हंडी फोडतो? हे गौतम अडाणीची हंडी फोडणारे लोक आहेत। गौतम अडाणीच्या हंडीमध्ये जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत। हे आम्हाला काय सांगताय? धारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका करतायत, आरोप करतायत। हा सगळ्यात मोठा जोक आहे। ट्रम्पनंतर, प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत। उभाटा गटाच्या 52 पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत। त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये। राऊतांना एक आठवण करून द्यायची, तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत म्हणाले होते, एक तर तू राहशील किंवा मी राहील। परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं। देवेंद्रजी फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले। त्यामुळे माकडछाप संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठेवावी। देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत, भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत। त्यामुळे तुम्हाला त्याची झळ बसते। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाजोकर तुम्ही आहात, महामाकड आणि माकडछाप संजय राऊत आहेत। हे महाराष्ट्रातला मुंबईकर, मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही।